एक स्वरूप देणारे पूर्वी शिवसाहेब होते, त्यावेळी मी त्यांना भेटलो होतो देगलूरला. तर देशसेवा ईशसेवा याप्रमाणे संकल्प बाळगून सीमित न राहता विस्तारपूर्वक सेवा घडावी या विचारधाराने आपल्या समोर शिवभक्तपरायण रामदासजी पाटील सोमठाणकर मी बोललो. अशा आप्पांचे पुण्यस्मरण आहे, तुम्हाला वेळ भेटू शकते का असं म्हटलं तर बिलकुल आप्पा मी येतो म्हणून आश्वासन दिले. त्याप्रमाणे त्यांच्या उपस्थिती या ठिकाणी लाभलेले आहे. तर त्यांनी काही गोष्टी बोलल्यानंतर मी विस्तारपूर्वक 2 शब्द या ठिकाणी सांगणार आहेत. तर आपल्या विशेष अतिथी गुरुमाऊलीच्या पावन सानिध्यामध्ये त्यांच्या सेवा लाभावी म्हणून आम्ही या ठिकाणी अपेक्षा बाळगून या ठिकाणी त्यांच्या मनोगत व्यक्त करावं. लिंगैक्य बसवलिंगप्पांच्या चरणी सर्वप्रथम साष्टांग प्रणिपात. तमलुरेश्वर षटब्रह्म 108 शिवानंद स्वामी अप्पा तमलुरकर यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. या पवित्र अशा मठामध्ये उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बांधवांनो, माझ्यासोबत आलेले सर्व पदाधिकारी. तसं मला तमलूरला यायची आप्पा ही पहिली वेळ आली. एक वेळी जाता जाता मठाच्या समोर आप्पांचं दर्शन झालं होतं. खूप वर्ष झालं त्या गोष्टीला. आप्पांचा नेहमी परिचय आणि सहवास माझ्यासोबत होता. मी महाराष्ट्र शासनामध्ये क्लास 1 अधिकारी होतो. तुम्हाला बऱ्याच जणाला माझा इतिहास माहिती आहे. आप्पांचं बऱ्याच वेळेस देगलूरला येणं असायचं, त्यावेळी आप्पा माझ्याकडे शासकीय निवासस्थानी यायचे, आशीर्वाद द्यायचे. नंतरच्या कालावधीमध्ये माझी बदली झाली. नंतर मी नोकरी सोडली समाजसेवेसाठी. मग रानवान भटकत असताना कधीमध्ये आप्पांचे दर्शन होत होते. पण योगायोगानं शेळगावला मागच्या नरसिंह जयंतीच्या दिवशी आप्पांची भेट झाली. आप्पांनी पुण्यतिथीच्या दिवशी यायचं आदेश दिले. आणि एक भक्त म्हणून, एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून, एक तुम्हा सर्वांचं लेकरू म्हणून आज आवर्जून या ठिकाणी दर्शनी होतं आणि आपल्या सर्वांची भेट होती म्हणून उपस्थित राहिलो. गुरुमाऊलीबद्दल आदरणीय काकांनी, देवाडेजींनी, खूप जणांनी सांगितलं. गुरुमाऊलींचं केलं तेवढं वर्णन कमी असतं. कारण त्यांचं आयुष्याचे पूर्ण समाजासाठी, कल्याणासाठी आणि जातीपाती धर्माच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन मानव कल्याणासाठी आयुष्य म्हणून हे भगवं परिधान केलेले असतात. त्यांना स्वतःसाठी काही लागत नाहीये. जगायचं हे सर्व दुसऱ्यांसाठी असतं. अगदी मन लावून मी तुम्हा सर्वांच्या तोंडातून गुरुवर्यांची महती ऐकत होतो. पण बऱ्याच वेळा मलाही 2-3 वेळा गुरुवर्यांच्या दिंडीमध्ये भेट द्यायचा योग आला. गुरुवर्यांची एक महती सांगतो. मी ज्या सुमठाण गावी जन्मलो ते तुमच्या दिंडीवरचं गाव आहे. चांदेगाव पट्टीच्या मध्ये माझं गाव आहे. मुकरांबाचा एक विषय या ठिकाणी झाला. मुकरांबाच्या पुढं जिथं लुटमार व्हायची, जिथं त्या ठिकाणी मारामारी व्हायच्या, लुटी व्हायच्या, अशा त्या प्रकाशनगर ठिकाणी गुरुवर्यांचा मुक्काम असतो. आणि मी योगायोगानं त्या दिंडीला त्या रात्री तिथं गुरुवर्यांचं आशीर्वचन ऐकण्यासाठी मला वाटतं 4 वर्षाखाली त्या ठिकाणी रात्री उपस्थित झालो होतो. 2019ची गोष्ट आहे ती. आदरणीय गुरुमाऊलींचं त्या ठिकाणी आशीर्वचन झालं. म्हणजे ज्या ठिकाणी लुटमार होतो त्याच ठिकाणी नंदनवन फुललेलं आहे. म्हणजे गुरूंचं आशीर्वाद, गुरूंचे पाय ज्या ठिकाणी लागले त्या ठिकाणी देवत्व प्राप्त होतं. ईश्वर हे कोणी पाहिलेलं नाहीये. तुम्ही मी कोणी देवाला पाहिलं नाहीये. पण गुरुच्या रूपानं आपण ईश्वर पाहतो. यांच्या चेहऱ्यानं, विद्वानानं, व्याख्यानानं, तत्वज्ञानानं, आचरणानं, विचारणानं गुरूंकडे पाहिल्यानंतर आपल्याला ईश्वराचं रूप दिसतं.
त्यामुळं आपण गुरु आपल्या लिंगायत समाजातला प्राचीन इतिहास आहे, वीरशैव परंपरेचा पंचपीठांचा अतिशय प्राचीन इतिहास आहे. आणि मग त्या इतिहासातले मठ परंपरा ही आपली श्रद्धास्थान आहे, ते टिकली पाहिजे, मठ परंपरा वाढली पाहिजे. आणि आत्ताच काकांनी सांगताना शेवटचं वाक्य खूप चांगलं सांगितलं, गुरुची महती सांगा. गुरुबद्दल अपशब्द बोलणं, गुरूंची बदनामी करणं, ह्या गोष्टी समाजानं टाळल्या पाहिजेत. आज मठ परंपरा ही संकटात आहे, मला जाणवतंय. ती महाराष्ट्रातल्या साधारणतः 62 मठाला मी प्रवास केला. मी समाजातला एक लिंगायत अधिकारी, मी MPSC तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणाला, मी MPSCतला क्लास 1 अधिकारी होतो. पण अगदी लहान वयामध्ये समाजाचं काहीतरी भलं व्हावं म्हणून मी नोकरी सोडून देव देश धर्म गुरुलिंग जंगम सेवा करत वेगवेगळ्या माध्यमातून, मंत्रालयाचा जितका अभ्यास आहे या माध्यमातून वेगवेगळ्या भागात, मग शिक्षणाचा असो, गोरगरिबांचा असो, आरोग्याचा असो, अनेक प्रश्नावरती काम करत राहतो. गुरूंचे सर्व तुम्हासारख्या लहान थोर मोठ्यांचे आशीर्वाद मिळतात आणि कुठेतरी समाधान वाटतं की आपण कुणाच्या तरी उपयोगी येतो. तमलूर मठ हे तसं सिद्धी मठ आहे, आप्पांच्या हाती सिद्धी आहे. एक मोठा व्यापक, जसं 80,000 तुम्ही मोजलेली संख्या आहे, आज लाखोच्या पुढे संख्या गेलेली आहे. आणि देशातल्या कित्येक, मी राजस्थानला गेलो होतो मागच्या 2 वर्षाखाली. त्यांना मी सांगितलं कुठून आले, तिथं असं सहज विषय निघाला, तुमच्या मठातला शिष्य मला राजस्थानला भेटला होता 2 वर्षाखाली. मी इथं सांगतो, म्हणजे मी निघालो, मी देगलूरला होतो, शिव. ते म्हणले आमचे गुरु असतात तिथं. मी म्हणलं कुठलं मठ? ते म्हणले आम्ही तमलूर मठ. मी म्हणलं तुम्ही कोण? ते म्हणले मी लिंगायत. तर म्हणलं मी पण लिंगायत. मग त्यांनी म्हणजे 2 वर्षाखालचे, म्हणजे जगाच्या पाठीवर, भारताच्या पाठीवर आपले शिष्य कुठं आहेत आपण सांगू शकत नाहीये. कारण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या गुरूंच्या आशीर्वादानं आपलं आयुष्य भलं झालेलं असतं. आत्ताच तुम्ही सांगितले हे सोनाराचा, सुताराचा, चांबाराचा, मुस्लिमांच्या अनेक लोक, केवळ लिंगायतच म्हणून नाहीये, ज्या ज्या भागामध्ये लिंगायत समाज पुढे आलेला आहे त्या त्या भागात सर्व जाती धर्माला घेऊन हा समाज पुढे गेलेला आहे. आताही तुम्ही मठामध्ये बघा, ज्या ज्या समाजामध्ये महिलांना स्थान दिलं जातं तो हा आपला वीरशैव लिंगायत समाज आहे. यत्र नार्यस्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवता म्हणतात. तुम्ही या मठामध्ये बघा, फक्त आम्ही बोटावर मोजणे इतके पुरुष आहोत, तर 80% महिला आहेत. म्हणजे या समाजाच्या प्रगतीचं आणि प्रगल्भाचं हे लक्षण आहे. मी तुम्हाला काही फार मोठा व्याख्याता नाहीये किंवा नेता नाहीये, पण एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून आणि एक प्रशासनातला एक अधिकारी म्हणून चांगला, की जे जे माझ्यानं शक्य होतं, ज्या ज्या अडीअडचणी त्या पक्ष जात पाती भेदीच्या बाहेर जाऊन मी काम करण्याचा प्रयत्न करतो. आप्पांचा त्या दिवशी मला आदेश आला, प्रशासनातलं जितकं माहिती आहे या मठाचं उद्धार व्हावा, या मठाचा विकास व्हावा म्हणून अशी आमची अपेक्षा आहे. 12 वर्ष मी मंत्रालयाचं काम केलेलं आहे, प्रशासनात काम कसं करायचं माहिती आहे. आप्पांशी या मठ संस्थानाला ब वर्गामध्ये कसं नेता येईल इथं विकास करून, कारण करणं कोणासाठी आहे? तुमच्यासाठी आहे. येणाऱ्या भक्ताला राहण्याची व्यवस्था व्हावं, येणाऱ्या भक्ताला कोण गोरगरिबाला लग्नाच्या व्यवस्था व्हावं, सभा मंडप व्हावं, भक्त निवास व्हावं, टॉयलेट बाथरूमची व्यवस्था व्हावं, पार्किंग व्हावं, ह्या सर्व आप्पांच्या कल्पना आहेत. तर आप्पांना मी या ठिकाणी अभिवचन देतो. लोकांचं तर मी करतोच आहे, पण मी काय राजकीय व्यक्ती नाहीये तुम्हाला आश्वासन देणं येतं. पण आपण मागच्या शेळगावच्या भेटीमध्ये आपण मला सूचना दिल्या, त्याच्यानुसार योगायोगानं या विभागाला पर्यटनच्या आपल्या समाजाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, त्यांना पण एक दिवशी इथं मी घेऊन येणार आहे आपल्याकडे. ते स्वतः भक्तिस्थळाचा ब वर्गाचा आराखडा मी सादर केला होता, त्यावेळेस मी 1.5 वर्ष तिथं अध्यक्ष होतो. ब वर्ग त्यांना संजय बनसोडे मंत्र्यांनी मिळवून दिला, जेणेकरून शासनाचा निधी मिळतो. भक्तांना दिलेला निधी हा असतो, पण व्यापक स्वरूपात त्याचं काम होण्यासाठी शासनाची आपल्याला मदत लागते. पायी दिंडी वारीच्या ठिकाणच्या व्यवस्था असतील, तुमच्या त्या अनुषंगाने इथल्या याच्या व्यवस्था असतील. भविष्यामध्ये मी काही राजकीय आश्वासन देणार नाही आपण, पण माझ्यानं जितके काही सेवा तुमची या ठिकाणी घडेल, जे काही मला ईश्वरानं, गुरुनं, माझ्या आईवडिलांना मला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, या संप्रदायामध्ये मला शिकवलं, आज मी अभिमानानं महाराष्ट्रभर नावलौकिक फिरतो. मी अशा वेळी माझ्या हातून पण गुरुची सेवा घडो, तुम्हा सर्व समाजांची सेवा करो. जाता जाता मी इतकं सांगल की गुरुलिंग जंगम सेवा आपल्याला
आटोनातपणे ठेवली पाहिजे. मठ परंपरेचं आपण रक्षण केलं पाहिजे. आपण जर मठ परंपरेचं रक्षण केलं नाही तर आपली संस्कृती बुडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे, आपली परिस्थिती कशी राहो काही राहो, आपण आपल्या बाळाला, आपल्या मुलीला, आपल्या मुलाला त्याच्या पायावर थांबवणे इतपत आपण शिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक मठामध्ये अनाथ आश्रम चालतात. अनाथ आश्रम चालवण्याची, वृद्धाश्रम चालवण्याची किमान आपल्या समाजाला वेळ येऊ नये तर बालक आश्रम चालवण्याची वेळ आपणाला यावी. आपण आपल्या मुलांना, पाल्यांना घडवावं. तुम्हाला उदाहरण सांगतो की माझ्या आईनं मला अपंग शाळेत ठेवली होती. मला आश्रमशाळेत मी शिकलो जानापूरला. तर मी अपंग शाळेत, आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळेत शिकून जर इथपर्यंत पोहोचतो तर तुमचं लेकरू कुठं शिकते, तुमची मुलगी कुठं शिकते, मुलगा कुठं शिकते हे गौण आहे. तुम्ही आपल्या बाळाला जिथं शिकते तिथं त्याला परिस्थितीची जाणीव करून शिकवा. आपल्या गुरूंचं आचरण, गुरूंचं नामस्मरण, गुरूंची शिकवण आपल्या पाठीमाग असली पाहिजे. या तमलूर आणि परिसर भागामध्ये आप्पांचं अतिशय मोठं योगदान आहे. समाजाच्या विकासामध्ये मोठं योगदान आहे. मठ परंपरेच्या विकासामध्ये मी योगदान आहे. आप्पा, मी बऱ्याचशा मठात जातो. काही मठांमध्ये खरोखर भयानक परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये. तर समाजानं अगदी कुठलाही विचार न करता मठ परंपरा टिकणं अत्यंत आवश्यक आहे. मी जास्तीचं बोलत नाहीये कारण आप्पांची आज पुण्यतिथी आहे. मलाही भाग्य लागलं 37व्या पुण्यतिथीला. सिद्धिपुरुष होते त्या काळातले अनेक संजीवन समाधी आपल्या समाजामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यामुळं बऱ्याच जणांचं कल्याणही झालेलं आहे. पण आपण, मी तुम्हाला तुमच्या चरणी प्रार्थना करून विनंती करतो, प्रशासनातलं कुठलंही काम असो माझ्या पद्धतीनं मी त्याचे आराखडे बनवणे, कारण मी अधिकारी राहिलेला आहे त्यामुळे मी आराखडे बनवणे, शासनाला सादर करणे, आपल्या कुठल्याही सूचना असतील किंवा समोर बसलेल्या माता भगिनीला कुठल्याही आरोग्याचं असेल, एखाद्याचं कॅन्सरचं असेल, हॉस्पिटलच्या अडचणी असतील, शिक्षणाच्या असतील, काहीही असेल तर आपण हक्कानं तुमच्या समाजातलं तुमचं एक लाडकं लेकरू म्हणून रामदास पाटलाला कधीही संपर्क करा. आम्ही बऱ्याचशा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. परत जाता जाता मला अगदी भारावून गेलं होतं की मी प्रकाशनगरचा तो किस्सा मी बघितला होता. त्या ठिकाणी लूटमार व्हायची. त्या रात्रीला जायला भियायची लोक तिथं. आता तिथं नंदनवन फुललेलं आहे. त्यामुळे गुरुमाऊलींचे जिथं पाय लागतात तिथं देवत्व प्राप्त होतं. म्हणून मी परत एकदा आप्पांच्या चरणी प्रार्थना करतो, माझ्या हातून कुठली वाईट कृती होऊ नये. समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, मठ परंपरेच्या कल्याणासाठी माझ्या हातून जे काही घडलं ते चांगलंच घडण्याची आप्पा मला आशीर्वाद देव, आपली सद्बुद्धी देव अशी मी गुरु तमलुरेश्वर यांच्या चरणी मी प्रार्थना करतो. बराच वेळ या ठिकाणी झालेला आहे, प्रसादाची व्यवस्था झाली, मी जास्ती काही बोलत नाहीये. पण नेहमी तुमच्या सेवा माझ्या हातून घडो. माझ्या आईवडिलाची पुण्य, माझ्या आईवडिलाची कीर्ती माझ्यामुळे चांगली नक्कीच घडो अशी मी तमलुरेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो आणि गुरूंचे आशीर्वाद परत एकदा मागून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. सांब सदा लिंगाय नमः.
महाराज की शंकराचार्य महाराज की सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती श्री शिवलिंगेश्वर भगवान मठाच्या परंपरा या परंपरेतील एक महान कार्य सद्गुरु षटस्थल ब्रह्मी बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या प्रचार आणि प्रसार जो कार्य राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांनी येण्याच्या पूर्वी या महाराष्ट्राच्या परिसरामध्ये तेलंगणाच्या परिसरामध्ये गुरुमाऊलीचं कार्य फार मोठं आहे. मला एक दिवस महाराजांनी सांगत होते, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु महाराज तुमच्या या भागामध्ये तुमच्या महाराजांनी मला घोड्यावर बसवून तिकडचा सगळं प्रचार मला घेऊन त्यांनी फिरलेले आहेत आणि तिकडे आपण प्रचार केलेला तिकडचा परिचय तुमचा गुरु महाराजांनाच करून दिले म्हणून त्या काळामध्ये मला सांगितलं होतं. तरी त्यांच्या कार्याबद्दल गुरुलीलामृत या पुस्तकामध्ये त्या ग्रंथामध्ये तुम्ही पाहता, विशेष या ठिकाणी न सांगता आज मूर्ती स्थापना होऊन 1 वर्ष झालेले आहेत. तिथी अनुसार आणि डेट अनुसार म्हटलं तर 4 तारीखला 1 वर्ष होतो इंग्लिश. तरी पाटील साहेबांनी फार सुंदर 2 गोष्टीमध्ये बोलले, मला जास्त या ठिकाणी सांगायचं नाहीये. एक व्यक्ती स्वबळावरती कसं प्रगती साधू शकतो, हुडकायचं गरज नाही. स्वबळावरती कष्ट करून अभ्यास करून एक मोठा पदवी क्लास 1 अधिकारी केव्हापासून यांच्या साधना सुरू झालेली आहे आम्हाला ते मला माहिती नव्हतं. आजच पाटील साहेबांकडून मला कळालं. त्या आश्रमशाळेला मी विजिट दिलो. आणि हे लहान असताना किती ते अवकाळ असेल मला ते काय माहित नाही. आता तर ते बेकाळ आहे, त्या काळामध्ये किती असेल. तर त्या ठिकाणी तसल्या अवस्थामध्ये आश्रमशाळेमध्ये राहून अभ्यास करून एक नितांत निष्ठा जे बाळगतोत आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी
कोणाचा आशीर्वादाची गरज आहे? प्रथम आईच्या आशीर्वादाची गरज आहे. आश्रय घेतो लहान असताना. जे लहान लेकरू आहे त्या लेकराचा ध्यान मध्ये काय आहे? फक्त आई आहे, मला सांभाळणारी आई आहे. मी कुठं पळून गेलं तर मी मला पकडून आणते, मला हुडकून आणते, मला खाऊ घालते. मला खाण्यासाठी हुडकायचं गरज नाही, भागमबागी करायचं गरज नाही. आता देवाडे सर सांगत होते ना, 8 वर्षाच्या वयामध्ये मला काय कळत होतं त्यावेळी मला काही माहिती नाही. आणि तुम्ही पलीकडे वर्षी तुम्ही पाहिलेले आहेत हे उदाहरण. आपला मेदनकल्लूरचे गुरुजी की का इब्रामपूरचे जाधव गुरुजी लहान असताना गुरु महाराजांनी त्यांना बोलले, ये प्रसाद घेऊन जा, प्रसाद घेऊन जा, जेवण करून जा असं म्हणून त्या लेकराला बोलत होते. म्हणे शाळेला आले तेव्हा त्या काळामध्ये ते गुरुजी अन्न खाल्लेले कधी विसरले नाही. अप्पा मी गुरुमाऊलीचा सेवा करतो म्हणून एक पुण्यतिथीचा पुरा कार्यक्रम त्यांनी घेतला. एक घास खाल्ले परंतु हजारो लोकांना घास त्यांच्या मुखामध्ये त्यांनी ठेवले. कधी वाया जात नाही. त्यागे नाही की अमृतत्व मानुष हो. त्या प्रकारे पाटील साहेबांचे जो आई आहे, आईचा आश्रय त्यांना मिळाला आणि त्याप्रमाणे आईचं जे धोरण आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नपूर्वक साधना करून तेवढा मोठा पदवीवर त्यांनी पोहोचलेले आहेत. आणि तेवढंच त्याला समाधान न होता क्लास 1 अधिकारी झाला तरी सुद्धा समाधान नसल्यामुळं कशासाठी अजून भरपूर सेवा मला करावं, सीमित सेवा हो म्हणून निस्सीम सेवा आम्हाला घडावा म्हणून तेही सुद्धा रिजन करून दिले. कोण देते सोडते मला सांगा? तर जनसेवा जनार्दन सेवा म्हणतात. त्या प्रकारे निस्वार्थपणाने त्या ठिकाणी ते सेवा करण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतले. तेवढंच नाही, परवा बोलता बोलता मी बोललो आमच्या मठ क वर्गात आहे, तर हे ब वर्गामध्ये परिवर्तन आपल्याला साहेब करायचं आहे. मला माहिती नाही कसं करायचं. तर परवा स्थापना झालेले भक्तिस्थळ, आपला तर पूर्वी परंपरा आहे ते स्थापना झालेले भक्तिस्थळ, त्या भक्तिस्थळाला ब वर्गाचा दर्जा साहेबांनी मिळवून दिलेले. हे दर्जा कशा करता माहिती आहे का तुम्हाला? क वर्गाचा दर्जा लाखो रुपये भेटते, ब वर्गाचा दर्जा करोडो रुपये मिळते. करोडो रुपये पाहिजे की लाखो रुपये पाहिजे? करोडो रुपये पाहिजे. करोडो रुपये तुम्हाला पाहिजे असेल तर ब वर्गाचा दर्जा त्या ठिकाणी मिळवावा लागतं. तर त्यांना आम्ही दाखवून देतो सगळं कागदपत्र जे जे काय आहे, त्याप्रमाणे त्यांनी पुढे पाऊल ठेवतील. नंतर फंड वगैरे देण्यासाठी कोणत्या पद्धतीनं हे फंड या ठिकाणी आणावा आणि ते सगळं त्यांना कानून माहिती आहे. तर आम्हाला काही कानून माहीत नसल्यामुळं आम्हाला काही करता येत नाही. तरी या ठिकाणी तुम्हाला बोलत होतो, लहान असताना आश्रय घेतो लेकरू कोणाचं? आईचं. थोडं मोठा झाल्यानंतर वडिलाचा आश्रय जास्त घेतो, कारण भरपूर पैसा लागते त्याला. नंतर जोपर्यंत आईचा आणि वडिलाचा सावलीत आहे, त्यांच्या सेवेत आहे, त्यांच्या आश्रयामध्ये आहे, तोपर्यंत त्या लेकराला भ्यायचं गरज नाही. ज्यावेळेस थोडा मोठा होऊ लागतो त्यावेळे कोणाचीही गरज नाही त्याला वाटते. ना आईचं गरज आहे ना वडिलाचं गरज आहे, फक्त बायकोची गरज वाटते त्याला. लक्षात आलं का? म्हणून बायको आल्यानंतर आईला सोडून देतो आणि वडिलाला सोडून देतो आणि बायकोच्या अधीन होतो. तुम्ही नाही हो, काय गोष्टी बोलतो मी. तर नंतर निराश्रित होतो. निराश्रित असलेले व्यक्ती, लक्षात आलं का?
आई वयानं मोठं असते की बायको? वडील वयानं मोठं असते की बायको? मग यांच्यापेक्षा लहान असते की बायको काय मोठं? 25 वर्षाच्या बायको 20 वर्षाचे नवरा असतंय का? नाही, त्याच्यापेक्षा 2-3 वर्ष लहान असलेले. मग ज्या वेळेस सगळ्या गोष्टी लहान आहे, बुद्धी बी लहान आहे. आणि बुद्धी लहान असलेल्या व्यक्तीचा आदी होऊन त्याच्या गोष्टी ऐकल्यानंतर बर्बादी झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात आलं का? म्हणून तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्यावेळे आई आश्रयाच्या नंतर, वडिलाच्या आश्रयाच्या नंतर एक मोठा आश्रय आम्हाला लागते गुरुमाऊलीचं. आणि ज्यांच्या जीवनात गुरुमाऊलीचा आश्रय असते त्याला भ्यायचा बिलकुल गरज नाही. भीती कोणाची? सोडी आता सोडी कल्पना मनाची. ज्या वेळे आपल्या पाठीशी गुरुमाऊली आहे, भटकायचं काय गरज आहे? तिकडी पळ, इकडी पळ, पळ पळ पळ, आखरी पळून थकून थकून आखरी आमच्या जवळच येतात. फिरून फिरून आलो आप्पा आखरी तुमच्याकडंच. तुमच्याशिवाय आम्हाला गत्यंतरच नाही. पहिलंच पळायचं नाही. लक्षात आलं का? आणि ज्यांच्या जीवनामध्ये गुरुमाऊलीचा आश्रय असेल तर त्याला भीती बिलकुल राहता कामा नये. काही हो, भूतबाधा हो दे, केतबाधा हो दे, भानामती हो दे, केगामती हो दे, मनामती हो दे, काही हो दे, काही बेहायचं गरज नाही. आहे ना गुरुमाऊली, काय करायचं बघून घेऊ दे, आप्पाचं बघून घेऊ दे, सोडून द्यायचं. नो टेन्शन, नो प्रॉब्लेम. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्यावेळे गुरुमाऊलीचा, संतांचा मरेपर्यंत तुम्हाला आश्रयाची गरज आहे. कारण का? बरेचसे तुम्ही ऐकू लागलात, मोठे मोठे अभ्यास केलेले व्यक्ती, नामवंत व्यक्ती, फाशी घेऊन मरायचं काय गरज आहे? गोळे घालून घेऊन मरायचं काय गरज आहे? मोठे मोठे YouTube चॅनल चालू आहे, मी नाव घेत नाही. कारण एकमेव कारण आहे त्यांच्या आत्महत्या करून घेण्याचं एकमेव कारण आहे, त्यांना गुरुमाऊलीचा आश्रय नाही. विद्या भरपूर आहे, विद्या असून काय मतलब आहे? नम्रता नसेल. सद्विनय वे सदा शिवना वलुमे या. विनय जोपर्यंत गुरुकरुणा, शिवकरुणा तुमच्यावर होत नाही तोपर्यंत तुम्ही सुखाना शांतीनं जीवन जगू शकत नाही. आता मस्कले आपले पुण्याहून आलेत. अचानक ते लग्नाला यायला, आप्पाचं पुण्यस्मरण घटायला गाठ पडलं. तर माय म्हणायचं, आप्पा तुम्ही भेटल्यापासून आता मी झालो निर्भय, बळकट धरिले गुरुपाये, आता झालो मी निर्भय. गुरुमाऊलीचा चरण पकडल्यानंतर भय कुठला आहे? निर्भय होऊन जातं. आम्ही निर्भय झालो म्हटले. तर तेवढं लांबून गाडी घेऊन बांधून इथपर्यंत आले. तर एकदम समाधान आहे म्हटलं. तर अशा प्रकारे अनेक अडीअडचणी घेऊन व्यक्ती या ठिकाणी येतात. गुरुमाऊलीमध्ये, गुरुमाऊलीच्या चरण सानिध्यामध्ये एक प्रकारच्या अंतिम विश्रांती. विश्रांती म्हणजे पूर्ण विश्रांती नाही, आला का लक्षात घ्या. जे भागदौड विश्रांती होती तुमची, पळापळी, तिथं विश्रांती मिळेल, इथं विश्रांती मिळेल, तिथं विश्रांती मिळेल, परंतु पूर्ण विश्रांती समाधानकारक झालो मी ये पूर्ण तृप्त असा म्हटल्याप्रमाणे या शिवलिंगेश्वर भगवंत आणि सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीचा अतूट प्रेम करणारे भक्त गणपतरावजी बोलले
गणपतरावला वाटायचं गुरु महाराज मला जास्त प्रेम करते, माझं एवढा प्रेम कोणाला करत नाही. तोरण्याला बी वाटायचं माझ्यावर एवढं प्रेम करत नाही, कारण मला गिरणी दिले, मला म्हैस दिले, मला सगळं दिले, माझं एवढं प्रेम कोणी करत नाही. रिकॉर्ड आहे त्यांची. 50 वर्ष झाली त्या मोटर देऊन. 2-3दा मी प्रवचनमध्ये बोललो. किती वर्ष झाली मोटर देऊन? 1977ला महाराजांनी प्रसाद घे रे म्हणून, कसं गाय घेऊन जा म्हणून देवाडे सर म्हटले होते ना, हे घेऊन जा तू चालून घे म्हणून, त्यावेळी मोटर दिले. साहेब ऐकून का? 77 मध्ये दिलेले मोटर अजून बी जळाले नाही, अजून बी चालू कंडिशन मध्ये आहे. चलती का नाम गाडी, हा पिठाची चक्की गिरणी. तर काय आशीर्वाद म्हणावं महाराजांचं. तरी सांगायचं म्हणजे ज्या वेळे वाटते मलाच जास्त प्रेम करतात, मलाच जास्त प्रेम करतात. हे सूर्य कोणावर जास्त ऊन पडते सांगा? सूर्य. परंतु माणसाला वाटते माझ्या अंगावरच जास्त ऊन पडलं की काय. त्याप्रमाणे सगळ्यांवरती तेवढंच प्रेम. वाढो लोकी सदाचार, सद्विद्येचे बडीमार, हो सर्वत्र साचार, हाची प्रसाद आवडे म्हटल्याप्रमाणे गुरुमाऊली सगळ्यांवरती तेवढंच प्रेम करायचं. आणि काही लोक त्यांचे एवढंच प्रेम भक्त सुद्धा गुरुमाऊलीच्या प्रती करायचं. मी तर पाहिलेले नाही महाराजांना. तरी इथं आपले निट्टूरचे कोटगळचे चन्नबसप्पा आलेले आहेत. त्यांची आई होती. ते आई गुरु महाराज कुठेही गेलं, माझा माहेर घर म्हणून त्या गावाला जायचं आणि त्या आईकडून सेवा करून घ्यायचं. तर ऋषिकेशला महाराज ऋषिकेशमध्ये सेवा देऊन होऊन गेले. नंतर हे गोष्टी त्या आईनं कळालं कोटेगावची. माझा गुरुच गेल्यावर मी कशाला राहू म्हणून देह सोडून दिली त्या दिवशीच. विचार करे किती प्रेम म्हणाव, किती भावना म्हणाव. लक्षात आलं का? म्हणजे एवढं अटूट प्रेम करणारे, गुरुमाऊलींच्या प्रती निष्ठा बाळगणारे लोक त्यावेळेला होते म्हणून एकमेव त्यांचे उदाहरण आहे. त्यांचेही सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले म्हणून मला या ठिकाणी आठवण आली त्याबद्दल. तर अशा एक नितांत निष्ठा बाळगणारे भक्त, एक एक व्यक्ती, एक एक मूर्ती पाहिल्यानंतर एक एक भक्तांचं या ठिकाणी माझ्या लक्षात येतो. सगळ्याचा सांगत बसलं तर या ठिकाणी सरणार नाही. भूका लागलेले आहेत, हा मस्त शिजून बसलेले आहेत. काय टेन्शन घ्यायचं गरज नाही. शिस्त प्रसाद घ्या. तर काहीतरी माझ्या लक्षात येत होतं, तरी सुद्धा मला विसरून टाकले. कोण? गुरु महाराज. तू असंच सांगत बसलं तर हे जेवण करत नाही म्हणून विसरून जा म्हणले. तर अशा प्रकारच्या साकार स्वरूपामध्ये सद्गुरु माऊली, तर आपले उमाकांत महाराजजी, शांत महाराज म्हणत होते की कांत महाराज, शांतेश्वर इथं म्हणत होते. तर माझ्याजवळ आलं होते एक दिवस. मला सुद्धा त्यांनी 80,000 रुपये देणार होते त्यावेळेला. म्हटलं आता कसं करू आपण, मला काही सुद्धा नाही. आता तू घर सोडून पळून जा म्हणलं, इथं राहूच नको आता. त्यावेळी कसं करायचं. इमानदार व्यक्तीला अवघड होती काही गोष्टी. त्यावेळी त्यांनी ऐकलं, हैदराबादला गेले. आता 2-3 कोटीचं घर घेतले त्यांनी. सगळ्याचं कर्ज फेडून टाकलं. तेवढंच फेडलं तर फेडलं. आता गुरुमाऊलीचं काय सेवा करू म्हणून मला विचार केले. मी मला सिंहासन बनवू, फर्स्ट क्लास. 1,00,000-1.5 लाख रुपये कितीतरी खर्च झाले त्यांचे. 1,60,000 रुपये गाव सोडून पळून गेलेले महाराज आम्हाला एवढं सेवा केलंय. कारण गुरुमाऊलीच्या गोष्टी ऐकले.
तर ऐकण्यामध्ये सगळ्यांचं कल्याण होते आणि सेवा करण्यामध्ये एक प्रकारचे प्रेम त्या ठिकाणी भरून येत असते माणसाला. त्या प्रकारचे अनेक उदाहरणं आता पाटील साहेब म्हटले, राजस्थानमध्ये कुठंतरी त्यांचे परिचय झाले, तुम्हाला तर परिचय झाले. आम्ही मध्य प्रदेशमध्ये जाता वेळेस आम्हाला पकडले, महाराज तुमच्याकडे आम्ही आलो होतो, आमचं सगळ्याचं चांगलं झालेलं आहे, त्यासाठी आमच्या घरी या म्हणून. मध्य प्रदेश प्रयागराजला जाता वेळेस सांगायचं म्हणजे कुठं कुठं हे फाटा फुटलेले. सतना जिल्हा मी बराच वेळ बोललो, डबल युट्यूब मध्ये येतील म्हणून. आता गणपतराव बोलले आप्पा डबल बोलत नाही, काय काही छान गोष्टी डबल बोलावं लागते. लक्षात आलं का? ऐकू बी वाटते. तर ते घळघळ रडत होते ते घरचा मालक, 5 शिक्षक 1 इंजिनियर. तो इंजिनियर आला होता मला इथं तमलूरला आले म्हणे. मी मला तुम्हारे को नाही पहचानता, कोणीतरी तिथे घेऊन जाऊन काहीतरी केलं तर कसं करा. मी त्याला वो आपको नहीं पहचानता, आपको नहीं पहचानते गुरुजी, मैं तमलूर को आया था, वहां पे आप नहीं मिले, बाद में मद्दूर आया था, वहां पे भी नहीं मिले, बाद में मैं बीदर गया, बीदर में भी नहीं मिले, आखिरी गौशाला में आप मिले. देखो एवढं सूचना त्यांनी दिले त्या मध्य प्रदेशहून आलेले व्यक्ती. तर कशासाठी आला होता म्हटलं तर ते लेकरू बोलत नव्हते. तुम्ही ऐकून थक होत असेल. माझ्यासोबत एवढं बोलत बसले ते पोरग, मला उठूनच देत नाही तेवढं. मैं आने के बाद ये बच्चे बोलने लगा, एक जगह पे नहीं बैठता था, कूदता था, वो धिंगाना बहुत करता था. जब से एकदम शांत हो गए, अभी 7वीं की 8वीं क्लास में वो पढ़ रहा है म्हणून त्यांनी बोललं. आणि ते आजोबा घळ रडत होते. क्यों रो रहे हो, क्या हुआ आपको, क्या हुआ? कुछ नहीं जी, मैं सोच रहा हूं आप महाराष्ट्र में नांदेड़ जिले में रहने वाले गुरुजी, सचमुच में आप मेरा घर में है क्या, ऐसा मुझे लग रहा है, मुझे सपना लग रहा है. सपना नहीं जी, मैं सतना में साक्षात बैठा हूं म्हणलं. ते जिल्हा सतना त्यांना म्हणते सपना नाहीये, सतना में मैं हूं म्हटलं. त्यावेळी तो खुश होऊन गेला. तर एवढा भारावून गेले त्यांनी. आता म्हटलं ना ते युट्यूब मध्ये सगळं फूल अंतरायचं. मला ये आपको कैसा पता है ये फूल डालना और ये सत्कार करना? नहीं, मैं आपसे मैं डेली कांटेक्ट में रहता हूँ गुरुजी. व्हाट्सएप में मैं मेंबर हूँ, मैं डेली देखता हूँ, इसलिए मैं सब कर रहा. हम खाने वाले नहीं है, पीने वाला नहीं है, शुद्ध शाकाहारी है, हम बनिया है. आप खुद भी बना सकते हैं, मैं बना के रखू बोले तो बना के रखता हूँ. आम्ही 4-5 होते का? हाँ, आम्ही 5 मेंबर होते. फर्स्ट क्लास मृष्टान्न भोजन मध्य प्रदेश मध्ये जाऊन आनंदाना प्रसाद घेतलो. हे कशाचे प्रतीक आहे? सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीचा प्रतीक आहे. म्हणून सर्वत्र हे पसरलेले आहे. येणाऱ्या भक्तांना या तमलूर मठामध्ये भरपूर सेवा मिळावा या सदिच्छा आम्ही बाळगून एक मोठा विकासाचं काम या ठिकाणी चालू आहे. आता 1 कोटीचं काम चालू आहे सर. आता हे इकडं समोर त्या मंडप जे होत आहे या बाजूलाच एक 2-2.5 कोटीचा मोठा भव्य सभा मंडप त्या ठिकाणी करण्याचा संकल्प मी बाळगलो. मटेरियल वगैरे येऊन पडलेले आहे. तर पैशाचा अभावी हे करणं शक्य नाही म्हणून तेवढंच रोखून ठेवलं. तर परवा एक अधिकारी आले होते तुमच्या सोबत आलेले. तर त्यांना मी बोललो तर काहीतरी करतो प्रयत्न म्हटलं. तर सांगायचं म्हणजे इथं आल्यानंतर आश्रय त्यांना मिळावं. कारण लांबून आल्यानंतर त्यांना आश्रय मिळत नसेल तर अवघड होईल. तर कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी एक भव्य वास्तू त्या ठिकाणी आम्ही उभा केलो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या ठिकाणी पक्षी सुद्धा येऊ नये म्हणून पूर्ण पिंजर, यावर्षी पिंजर तयार केलेले आहे. तर प्रसाद घेता वेळेस पक्षी वर बसून घाण करत आहे म्हणून तिथेही सुद्धा व्यवस्था केलो. तर निरंतर अखंड अन्नक्षेत्र त्या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना सुद्धा प्रसादाचा व्यवस्था या ठिकाणी आहे. आणि हे अन्न सिद्धी आमचा नसून सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीचे जे काय करून ठेवलं
सगळं गुरु महाराजांचं आहे, आमचं काय नाही. आम्ही बाहुल्या जाती सूत्र दोरी तुझा हाती. लोकांना वाटते महाराज 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 काय नाही. काय मागायचं असलं तर तिथं मागा, आम्हाला काहीच मागायचं गरज नाही. तर या भविष्यात काळामध्ये रामदास पाटील यांच्याही जीवनामध्ये देशसेवा करण्यासाठी एक मोठा सूत्र त्यांच्या हाताला लागावं एवढा गुरुमाऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मोठा विकासाचा काम त्यांच्या जाज्जल्यमान व्हायला पाहिजे एवढा अपेक्षा व्यक्त करून कोणी प्रसाद न घेता तसं न जायचं नाही. तर मी काही कार्यक्रम रद्द करावा म्हणून किती म्हणून पळता महाराज किती म्हणून पळता म्हणून मला म्हणतात एक मिनिटासाठी म्हणून मला वेळ घेतात. मला परेशानी होत आहे. तर काही दिवसासाठी विश्रांती घेण्यासाठी थोडा निसर्गाकडे आपण जायचा विचार चालू आहे. तरी सुद्धा तुम्हाला कल्पना देतो, व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तरी आता पुण्याचे आमचे मस्कले साहेब म्हटलं बघा ॲडव्हान्स बुकिंग तुम्हाला देतो, पुण्याला मला डेट द्या म्हणून तिथं हात धरून बसले. आला का लक्षात? तर अशा प्रकारचे संकल्प बाळगणारे लोक आहेत. माझा एक भवानी बिज्जलगावचे देशमुख साहेब या ठिकाणी आले आहेत. देशमुख साहेब काही वर्षापूर्वी माताजींना कॅन्सरचा प्रॉब्लेम झाला होता. माऊलीप्रती निष्ठा ठेवा, वरदाशंकर कथा वाचा, 21 सोमवार वरदाशंकर कथा वाचा, माताजी तुमचं सगळं छान होईल असं मी म्हटलं. आर्थिक परिस्थिती बी गंभीर, सगळं गंभीर. अशा प्रकारच्या गंभीर परिस्थितीमध्ये त्या देशमुख साहेबांना आम्ही भेटलो, त्यांच्या घरी गेलो आणि सांत्वन केलं. आज जवळजवळ 10-15 वर्ष ते गोष्टी झाले. आता अजून बी खनक आहे माताजी येत नाही तो तोरतोडे येळ नोडली मग याला. हे भवानी बिज्जलगावचे भवानी माता आहे. तर अशा प्रकारे माताजींना अशा प्रकारचे मोठा काय म्हणतात त्याला घेरला होता संकट. ते संकट निवारण झाले. फक्त एकमेव गुरु आदि व्याधी उपाधी, आदि व्याधी उपाधी संपूर्ण टोटल या गुरुमाऊलीच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर निर्निर्सन होतो. म्हणून या बिज्जलगावच्या मुलगी या ठिकाणी मला बोलत होते, अप्पा तुम्ही आल्याशिवाय मला लग्न लावून घ्यायचंच नाही. आता मला जायचं होतं लांब. आता मी म्हटलं कसं करावं आता म्हणून विचार केलं. हो दे आशीर्वाद आहे म्हणून म्हटलं मी. तर सांगायचं म्हणजे एवढं निष्ठा बाळगणारे काही भक्त या ठिकाणी असल्यामुळं त्यांच्या जो तळमळ आहे, ज्यांच्या भक्ती आहे, त्यांच्या भक्तीला आम्ही विसरू शकत नाही. अशा प्रकारच्या तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये गुरुमाऊलीचा आशीर्वाद निरंतर तुम्हाला लाभो एवढाच अपेक्षा बाळगून आणि प्रसाद घेऊन तुमच्या थाली तुम्ही धुवून ठेवायचं, स्वच्छ बाळगायचं, एकत्रित आणून ठेवा आणि दुसऱ्यांना सुद्धा प्रसाद घेण्यासाठी संधी त्यांना मिळून द्या एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि उरलेले प्रवचन पुढच्या प्रवचन मध्ये सांगून टाकतो. सांबदे नम पार्वते हर 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 महादेव हर हर महादेव. सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय. श्री शिवलिंग Bye.
मोठं बांधायचं